कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? मोक्कातील आरोपीला दुग्धाभिषेक. आरोपीनं केला खाकीचा खुळखुळा. आलिशान गाड्या, डीजेचा दंडनाट आणि मोठा गाजाबाजा करत निघालेली कोल्हापुरातील ही मिरवणूक कोणा विजयश्रीची नसून अवघ्या 21 वर्षांच्या अन पूर्ण मिसरूडही न फुटलेल्या मोक्कातील आरोपीची आहे. होय, आरोपीची. या मोक्कातील आरोपीनं खाकीच्या धाकाचा पार खुळखुळा केला. प्रकरण मिरवणुकीवर संपलं असं तुम्हाला वाटत असेल तर खरा पराक्रम तर पुढे घडलाय. मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी अनिकेत सूर्यवंशीला थेट दुग्धाभिषेक करण्यात आला. नेमका काय प्रकार घडला पाहूया. आरोपी अनिकेतची 24 डिसेंबरला जेलमधून सुटका करण्यात आली. जेल ते घर नातेवाईकांसह जंगी मिरवणूक काढण्यात आली. दारात रांगोळ्या घालण्यात आल्या, खुर्चीवर बसवून दुग्धाभिषेक करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. चौघांना अटक झालीय. 1 कार 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या. अवघ्या 21 वर्षाच्या दिवट्यावर दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यात कारवाई झाली आहे. 2021 पासून त्याची रवानगी कळंबा जेलमध्ये करण्यात आली होती. टोळीची दहशत पुन्हा बसवण्यासाठी मिरवणूक काढण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. रोजी अनिकेत सूर्यवंशी आज जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी एक रॅली काढलेली होती. तत्काळ या आरोपींवरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि आपल्याला या माध्यमातून आम्हाला कळवायचं आहे की जर का असे प्रकार कोण घेऊन आल्यास आम्ही त्याच्यावरती कारवाई करीत आहोत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात भुरट्या गुंडांचा उच्छाद सुरू असतानाच मोक्कातील आरोपींची थेट मिरवणूक निघतीये. त्यामुळे कोल्हापुरातील गुंडांना खाकीचा काही धाकच उरला नाही का असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतायत. खाकीचा खुळखुळा करणाऱ्या या आरोपींना चांगलीच अद्दल घडवण्याची गरज आहे. नाहीतर कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र हे खेदानं म्हणायची वेळ येईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.